बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। यामुळे पूजा गायकवाड आता जामिनासाठी अर्ज करू शकणार आहे। पुढील चौकशीसाठी तिला सोलापूर येथील महिला कारागृहात पाठवण्यात आलं। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केला। पोलीस तपासातून पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे अनेक ठिकाणी एकत्र राहिल्याचे समोर आले। दोघांच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून अनेक नवीन खुलासे समोर आले आहेत। यात गोविंद बर्गे याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचंही उघड झालं। त्यामुळे बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली असावी असा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे त्यांच्या घातपाताचा जो संशय व्यक्त केला जात होता त्यामध्ये काही तथ्य नसावं अशी चर्चा झाली। पोलीस याचा सविस्तर तपास करत आहेत। याशिवाय पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गेच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झालं। गेल्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबींचा छडा लावला आहे। तसेच पूजा गायकवाड सोबत काम करणाऱ्या काही सहकारी आणि मैत्रिणींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत। पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचे पोलिसांचे हक्क कायम आहेत। पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंवर अधिक तपास करत आहेत। गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत। आता या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येते। पूजा आणि गोविंद यांच्यात केवळ ग्राहक आणि नर्तिका एवढ्यापुरतं नातं नव्हतं, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते अशी माहिती आता समोर आली। मयत गोविंद हा पूजा गायकवाडच्या प्रेमात पार बुडाला होता। दोघं अनेकदा कला केंद्राव्यतिरिक्त अनेक ठिकाणी एकमेकांना भेटायचे। बीडसह वैराग परिसरातील विविध लॉजवर देखील ते सोबत राहिले होते। याशिवाय ते कधी घरी किंवा फ्लॅटवर भेटत असल्याची देखील माहिती आहे। पोलिसांनी पूजा गायकवाडच्या केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली। आपण गोविंद सोबत प्रेमसंबंधात होतो अशी कबुलीही पूजाने दिली आहे। पूजा गायकवाडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचे पोलिसांचे हक्क कायम ठेवले आहेत। दरम्यान पूजाने संपर्क तोडल्यामुळे नैराश्यात गेलेल्या गोविंदने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जाते। या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत। याचा पुढील तपास आता पोलीस सविस्तर करतायत।